ही गोष्ट मुंबईच्या वन ऑफ द मोस्ट हॉन्टेड बीचवरची आहे. तर जवळपास रात्रीचे 2:30-3 वाजले होते. तो समोर बघतो तर समुद्राच्या दिशेने एक मुलगी उभी असते. ती त्याला बोलवत असते. ती ती बुडेल, ती मरून जाईल, आपल्यावर दोष येईल असं सगळ्या मित्रांना उठवतो. पण इथे ट्विस्ट हाच असतो की ती मुलगी फक्त एक खूप मोठी गायक होती कुवेतमध्ये. तिचं नाव नोरा होतं. हॉटेलच्या टेलिफोनवर तिला कॉल आला, आम्हाला तुम्हाला आमच्या लग्नात बोलवायचं आहे, तर तुम्ही याल का? त्या लोकांना सगळ्यांना घेऊन ते लोक त्यांच्या गाडीत निघतात. तितक्यात नोरानी एक गोष्ट नोटीस केली. त्यांनी बघितलं की जे लोक नाचत होते ना, पण त्यांचे जे पाय होते ना, ते माणसाचे पाय नव्हते तर एका ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं स्टोरीज विथ रिकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये, जिथे मी ऐकलेल्या किंवा तुम्ही मला ऐकवलेल्या किंवा मी अनुभवलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आजचा एपिसोड हा वन ऑफ द बेस्ट एपिसोड असणार आहेत, कारण आजच्या ज्या आपण गोष्टी घेणार आहोत त्या गोष्टींनी मला देखील घाबरवलं होतं. आजचे खूप रिअल इन्सिडेंट आहेत जिथे पोलीस कंप्लेंटसुद्धा झाली होती. एक असा इन्सिडेंट आहे जो माझ्या वन ऑफ द क्लोज फ्रेंड आणि त्याच्या फॅमिलीबरोबर घडला होता. तर जराही वेळ न घालवता आपण एपिसोडकडे वळूया. आज माझ्याबरोबर परत एकदा यशोदीप आहे. भाई, कसा आहेस तू? मी बरा आहे. तू कसा मी आहेस? पण एकदम मस्त आहे भाई. आणि आजच्या गोष्टींसाठी तू एक्सायटेड आहेस? एकदम एक्सायटेड आहे. आणि आज सुद्धा माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, ठीक आहे. आणि एक जी पहिली गोष्ट आहे ना, ही माझ्या खूप जवळच्या मित्राची आहे. आणि हे सगळं त्याच्या भावाबरोबर घडलं होतं. ही गोष्ट मुंबईच्या वन ऑफ द मोस्ट हॉन्टेड बीचवरची आहे. आता मुंबईत जेव्हा आपण चौपाटी आपण जेव्हा बोलतो किंवा आपण समुद्रावर जातो, किती भारी वाटतं, बरोबर की नाही? सगळीकडे एकदम हॅपनिंग असतं. लोक त्यांच्या परिवाराला घेऊन चौपाटीवर येतात, चिल करतात, एकदम मस्त, मजा मस्ती करतात. बरोबर तेच असतं. पण जेव्हा रात्र होते ना, हा समुद्र खूप भयानकी होतो. असंही म्हटलं जातं की समुद्रात खूप रहस्य लपलेत. तसंच काहीतरी माझ्या एका मित्राच्या भावाबरोबर घडलं होतं. वर्ष होतं 2009. माझा खूप जवळचा मित्र आहे यश, आणि त्याचा भाऊ सुदर्शन, त्याचा मोठा भाऊ जो त्याच्यापेक्षा मला वाटतं 7-8 वर्षांनी मोठा असेल, त्याच्याबरोबर ही गोष्ट घडली होती. तर झालं कसं होतं ना, की मे महिना सुरू होता आणि 5-6 मित्रांनी प्लॅन बनवला की अरे चला जाऊया. हे लोक 12वीत वगैरे असतील, त्यांची 12वीची सुट्टी सुरू झाली होती. आणि तुला असं माहिती, जेव्हा आपण कॉलेजमध्ये वगैरे असतो तेव्हा कसं एकदम जोशमध्ये असतो, एकदम असं काही पण करू आणि एकदम सळसळतं रक्त असतं, बरोबर. तर ह्यांनी पण एक दिवशी असा प्लॅन बनवला की अरे बीचवर जाऊया. आणि मस्त जेवण वगैरे घेतलं त्यांनी आणि सोबत खूप सारी दारू घेतली. तिकडे गेले आणि तो जो बीच आहे ना, तो जनरली खूप शांत असतो. म्हणजे दिवसा वगैरे लोक असतात, रात्रीच्या वेळी खूप शांत होतो. तर तिथेचे लोक गेले, त्यांनी सगळं आपलं जेवण वगैरे खाल्लं वगैरे, दारू वगैरे पियाले आणि भरपूर दारू पियाले. सुदर्शनही खूप जास्त दारू पियाला आणि सगळे लोक तिकडे डान्स वगैरे करून मग तिथेच झोपून गेले. आता त्यांना नशा एवढी झाली होती की त्यांना काहीच सुचत पण नव्हतं, काहीच समजत नव्हतं आणि तशा सगळ्या गोष्टी. तर जवळपास रात्रीचे 2:30-3 वाजले होते. सुदर्शनची झोप उडते. तो समोर बघतो तर समुद्राच्या दिशेने एक मुलगी उभी असते, ती त्याला बोलवत असते, तेही त्याचं नाव घेऊन. आणि माहिती नाही का, सुदर्शन तिथे आकर्षित होतो किंवा काहीतरी त्याला खेचतं त्याच्याकडे. तो उठतो आणि त्याच दिशेने चालू लागतो, समुद्राकडे चालू लागतो. ती त्याला बोलवते, हा चालतोय, बोलवते, चालतो. आणि त्यावेळी सगळीकडे ना खूप असं विचित्र वाटत असतं. म्हणजे एकदम जोरजोरात लाटा येत आहेत आणि आजूबाजूलाही सगळं एकदम शांत. आणि ह्यालाही समजत नाही की हा समुद्राच्या दिशेने जात आहेत, लाटा वाढत आहेत आणि हा तिथे जातोय. पण तिथे एक गोष्ट त्याबरोबर घडते, ती म्हणजे तो जसं असं जवळ जातो ना, तशीच ती मुलगी लांबूच जाते, लांबूच जाते. आता हा समुद्राच्या आत आत जाऊ लागतो. ती मुलगी त्याला बोलवत असते आणि हा आतच जातो. आणि जसाच हा आतमध्ये जाणार, त्याच्यात मागून एक मित्र येऊन जोरात कानाखाली मारतो. त्याला खेचतो आणि बोलतो, वेडा आहेस का तू? म्हणजे काय आहे, तुला काही समजतंय की नाही? एवढी रात्र झाली आणि तू कुठे मारायला चाललाय का? त्याला बाहेर खेचून आणतात. खेचून आणतात, त्याला काय समजत नाही. तिथे तो जोरात ओढायला लागतो. बोलतो, अरे ती मुलगी बोलवत होती मला, ती मेली असती, ती जीव खतऱ्यात, ती बोलवते, चला जाऊया जाऊया, ती ती बुडेल, ती मरून जाईल, आपल्यावर दोष येईल, असं सगळ्या मित्रांना उठवतो. जेवढंही त्या लोकांनी सगळ्यांनी दारू प्यालेली असते, पण त्या क्षणी त्यांची दारू उतरते. त्यांना काहीच समजत नाही. त्यांना काही करून त्यांना वाटतं की, त्यांना सगळे लोक एकदम पॅनिक होतात. त्यांना वाटतं की इमर्जन्सी काहीतरी आहे. ते जेही 5-6 जण असतात ते सगळे त्या समुद्राच्या दिशेने तिला बघायला जातात.
पण इथे ट्विस्ट हाच असतो की ती मुलगी फक्त सुदर्शनला दिसते, बाकी कोणालाच काय समजत नसतं. ते लोक बोलतात कुठे आहे मुलगी, कुठे आहे मुलगी, सूरज समोर बघा, ती बोलवते आपल्याला, तिचा जीव जाईल, तिला वाचवायचं आहे, वाचवायचं आहे, वाचवायचं आहे. आणि ते लोक समुद्रात जात आहेत. तर 5ही जण समुद्रात जात आहेत आणि माहिती नाही काय तिथे ते लोक नाही बोलू शकले असते, पण त्यांना ती बुद्धी नव्हती की काय नव्हतं माहिती नाही. मित्र कोणीच नव्हतं बोलत, म्हणजे असं जणू काय ते लोक तिच्याकडे आकर्षित होत आहेत. आणि ते लोक जात आहेत आणि तितक्यात त्यांना समजलं की अरे आम्ही आता ऑलमोस्ट जाऊ, समुद्र मोठी लाट दिसते त्यांना ऑलमोस्ट. तितक्यात ते लोक बोलले की नाही आपण जाऊया, बाहेर पडूया. पण सुदर्शनला असं होतं की नाही, त्याला तिला वाचवायचं होतं आणि ते लोक सुदर्शनला बाहेर घेऊनच जाणार होते. तितक्यात एक जोरदार मोठी लाट आली आणि त्याचा पाय कोणीतरी पकडला आणि त्याला आणि घेऊन गेली त्याच्याबरोबर. ते जे 4-5 मित्र होते त्यांना काही समजलं नाही. ते आले आणि त्याच्या घरच्यांना कॉल लावलं. त्या दिवशी आमच्या पूर्ण एरियात एकच बाजार होता की आपल्या इकडचा एक मुलगा गेला. आता त्याच्यावर पोलीस कंप्लेंट वगैरे झाली तर असंच बोललं जातं की तो म्हणजे एक स्वतःहून एकतर त्यांनी स्वतःलाच हे सगळं करून घेतलं, नाहीतर बाय ॲक्सिडेंट. पण जेही त्याचे मित्र होते ना, त्यांचं हेच होतं की त्याला काहीतरी दिसत होतं, काहीतरी जाणवत होतं. आणि ती जी मुलगी होती ना, ती काय त्याचा भास वगैरे नव्हता. तर आपण माहिती आहे बोलतो ना छलावा, एक गोष्ट असतं किंवा आपण मराठीत ही बोलतो ना गिरहा, जो पाण्याकडे आपल्याला आकर्षित करतो. असे खूप सारे असे आत्मे असतात. संमोहन करतो. हां, बरोबर बरोबर. ते हिप्नोटाईज करतं आणि ते आपल्याला तिथे बोलवतं. म्हणजे एक असे बरेच असे आत्मा असतात जे पाण्यात राहतात, वॉटर बॉडीजमध्ये राहतात आणि तिथे आपल्याला आकर्षित करतात. म्हणून बोलतात ना पाणी हा खूप खतरनाक आहे. आणि तिकडे जे गावात राहणारे लोक आहेत ना, त्यांचंही असं म्हणणं आहे की बऱ्याच वर्ष आधी एक मुलगी होती त्यांच्या गावी राहायची, तिला एका मुलावर प्रेम होतं आणि जेव्हा तिने ते व्यक्त केलं त्या मुलांनी वाटतं तिला नाकार दिला किंवा काय दिला, तेव्हा तिने इथे येऊन जीव दिला होता स्वतःचा. आणि त्या दिवसापासून जेव्हाही ती अशा एका म्हणजे मुलाला बघते आणि तिला तो आवडतो, तर ती त्याला घेऊन जाते. तर ही जी दुसरी स्टोरी आहे ना, ही जेव्हा मी ऐकली होती ना, तेव्हा मीही घाबरलो होतो. हे बऱ्याच यूट्यूब चॅनल्सनी ही गोष्ट घेतली आहे आणि ह्या गोष्टीची दखल ही कुवेतची गोष्ट आणि कुवेत गव्हर्नमेंटनी तिकडच्या पोलिसांनीही घेतली आहे. ही गोष्ट एका नोरा नावाच्या एका सिंगरची आहे आणि ही जेव्हा घटना तिच्यावर घडली त्यानंतर तिने गाणं सोडून दिलं. तिला एवढा मोठा धक्का बसला की ती कोणाशीच बोलायची नाही त्यानंतर. आणि म्हणजे तिकडचे लोक होते ना, तेही त्या गोष्टींना घेऊन बऱ्याच वर्षापर्यंत खूप जास्त घाबरलेले होते. पण आताही तिकडे ही गोष्ट खूप जास्त प्रचलित आहे, पॉप्युलर आहे. ही गोष्ट आहे 1997 मधली. एक खूप मोठी गायक होती कुवेतमध्ये, तिचं नाव नोरा होतं. सगळे लोक तिला ओळखायचे. ती स्वतःचा बँड वगैरे होता तिचा आणि ती खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये परफॉर्म करायची आणि बरेच पॉप्युलर होती. ठीक आहे. तुला जर माहिती आहे की आपल्या जेव्हा भारतात लग्न असतो ना, तेव्हा लोकांना सगळ्यात जास्त लोकांचं आकर्षण कोणत्या गोष्टीवर असतं, ते म्हणजे एकतर जेवण आणि दुसरं म्हणजे जागा, डेकोरेशन आणि कसं लग्न होतं, केवढं ग्रँड होतं, बरोबर. पण हे जे अरब देश आहेत ना, तिथे ह्या गोष्टी थोड्या वेगळ्या असतात. तिथे तुम्ही कोणत्या कलाकारांना बोलवताय त्यांच्यावर तुमचं एक स्टँडर्ड डिसाईड केलं जातं. त्यावरून म्हणजे तुमचं एक स्टेटस बोलायला गेलो तर तुमची ऐपत ठरवली जाते की तुम्ही केवढे मोठे आहात. तर तिथे आहे ना, हे जे कलाकार असतात, गायक झाले किंवा डान्सर वगैरे झाले, त्यांना खूप जास्त एक लग्नात बोलवून म्हणजे खूप जास्त एक रिस्पेक्ट दिली जाते, खूप जास्त पैसा दिला जातो. आणि तुम्ही केवढा मोठा गायक बोलवाल तेवढं तुमची एक इज्जत असेल, असं तिकडे म्हटलं जातं. तर ही जी नोरा होती ना, तिला बऱ्याच अशा लग्नात वगैरे ठीक आहे. आणि अरेबिक लोक तर तुला माहिती आहे, शेख लोक, पैसा पूर्ण फुल ऑन खूप मोठा ग्रँड लग्न वगैरे त्याचं होतं. तर नोराचं तेच होतं, ती खूप वेगवेगळ्या ठिकाणी जायचे, खूप वेगवेगळे लग्न अटेंड करायची आणि तिचा जो क्रू होता तो नेहमी जायचा आणि गाणे वगैरे गायचे. एक रात्री असंच झालं, नोरा जस्ट तिचं इव्हेंट वगैरे संपवून तिच्या हॉटेल रूममध्ये आली होती आणि तिथे तिने काहीतरी जेवण वगैरे ऑर्डर केलं होतं. तितक्यात बरोबर तिला तिच्या हॉटेलच्या टेलिफोनवर तिला कॉल आला. का त्यावेळी टेलिफोनच होते, मोबाईल फोन म्हणजे एवढे पॉप्युलर नव्हते, बरोबर, आणि सगळीकडे नसायचे. तर तिला टेलिफोनवर कॉल आला आणि तिकडून समोर एक मोठा अरबी माणूस तिच्याशी बोलत होता. तो बोलतो की ही नोरा बोलते का, आम्हाला तुम्हाला आमच्या लग्नात बोलवायचं आहे, तर तुम्ही याल का. तर ती बोलते कुठे आहे लग्न. तो बोलतो कुवेतपासून 1.5-2 तास आहे, आम्ही तुम्हाला
म्हणजे घ्यायला येऊ. तर ती बोलते की 2-3 तास तेवढं तर मी करणार नाही, आता ऑलरेडी माझं शेड्यूल खूप बिझी चाललं आहे, तर मला तर नाही जमणार. तर तो माणूस जरा रागवला आणि तो बोलला की अरे आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो, तुम्ही या. तर नवरा बोलली पैशाची गोष्ट नाही, मला नाही यायचं आहे. तर तो अजून चिडला आणि बोलला तुला किती पैसे पाहिजे तू बोल आणि तुला यावं लागेल. तेव्हा तिने मुद्दामून अशी अमाऊंट सांगितली जी ऐकून तो नाकारेल. तिने तिची जी नॉर्मल तिची अमाऊंट असायची त्यापेक्षा 10 पट 11 पट जास्त अमाऊंट सांगितली. आणि ते ऐकून तो समोरचा माणूस बोलला ठीक आहे, एवढं तुला पे होऊन जाईल, ह्या तारखेला तुला इथे इथे यायचं आहे, त्याच्यापुढे आमची गाड्या तुला घ्यायला येतील. तुला ठीक आहे ना बाबा, मला एवढे जर पैसे ऑफर होत आहेत तर काय टेन्शन आहे. तिने त्याच्या क्रूला वगैरे सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्याच हॉटेल रूममध्ये तिला एक लेटर आला, एन्व्हलप आला आणि त्या एन्व्हलपमध्ये ती अमाऊंट होती. एवढी मोठी अमाऊंट तिला आली होती. नगदी. हां, नगद पैसे तिला आले होते. ठीक आहे, तेवढे पैसे. ती बोलली की ठीक आहे चला जाऊया तिथे. तर तो दिवस फायनली येतो. ती तिच्या क्रूला घेऊन, जे तिच्या बँडमध्ये मेंबर्स असतात, सिंगर असतात, त्या लोकांना सगळ्यांना घेऊन ते लोक त्यांच्या गाडीत निघतात. ते लोक त्या सिटीची जी शहर असतो त्याच्या एकदम कोपऱ्यात पोचतात. आणि तुला माहिती आहे त्या जागी पूर्ण वाळवंट आहे, सगळीकडे डेझर्ट तसं आहे. तर ते लोक त्या एकदम शहराच्या एकदम कोपऱ्याला एकदम टोकेला पोचतात. आणि तिथे जाऊन बघतात तर 2-3 अजून गाड्या त्यांना घ्यायला आलेल्या असतात. आता त्या गाड्यांना ते फॉलो करतात. ते लोक शहरापासून लांब जात असतात, असं त्या रेगिस्तानमध्येच पूर्ण ते लोक जात असतात. ठीक आहे, मागे वळून बघतायत तर समोर आजूबाजूला काहीच नाही आहे, सगळीकडे फक्त वाळवंट, दुसरं काहीच नाही. नवरा स्वतः विचारात पडले की मी एवढ्या वर्षांपासून इथे राहते. ती 35 वर्षाची होती आणि आता ती तिच्या करिअरच्या पण एकदम पीकमध्ये होती. हां, तुला मी एवढ्या वर्षांपासून इथे राहते पण मी ही जागा कधी आली नाही. ते स्ट्रेंज आहे, म्हणजे इथे कधी आलीच नाही, कारण काय वस्ती वगैरे नव्हतीच तिथे. चालतंय जवळजवळ 1.5-2 तास, जवळजवळ त्यांना 2.5-3 तास लागले तिकडे पोचायला. जाईपर्यंत सूर्यही मावळलेला होता, सूर्यास्त झाला होता आणि अंधार झाला होता. ठीक आहे, फायनली त्यांची गाडी थांबली. नोरा समोर बघतोय तर एकदम आलिशान महल तिच्या समोर होता. ताजमहलपेक्षा पण मोठा, म्हणजे एकदम ग्रँड असं वाटत होतं. आणि त्याला पूर्ण असं सजवलेलं होतं दिव्याने वगैरे, एकदम एकदम असं लग्न घर कसं असतं ना त्याच्यापेक्षा एकदम वरती, म्हणजे एकदम ग्रँड त्या लोकांनी तिथे बनवलं होतं. सगळे नोकर चाकर लोक फिरतायत, एवढे लोक म्हणजे जवळजवळ 1000-1500 लोकांपेक्षा जास्त लोक तिथे होते. आणि मस्तपैकी सगळं काही एकदम भारी बनवलेलं. नोरा त्याच्या टीमना घेऊन आतमध्ये गेली आणि सगळं काही आवरायला लागली, म्हणजे बँड वगैरे ते लोक लावतात ना, ड्रम्स वगैरे लावू लागली, सिंगिंगची प्रॅक्टिस हळूहळू करू लागली. पण तिथे आतमध्ये जात असताना तिला खूप विचित्र वाटत होतं. म्हणजे जनरली ती कशी खुश असते ना, आणि आता तर तिला जास्त खुश असायला पाहिजे, कारण पैसा पण एवढा मिळाला होता बरोबर. पण तरी पण आहे ना ती खूप जास्त सॅड असते, कारण त्या ओव्हरऑल त्या जागेचीच एनर्जी खूप वाईट असते, म्हणजे खूपच घाणेरडी वाटत असते त्याला. तिला कसं पण नेगेटिव्हिटी भरपूर होती. हां, निगेटिव्हिटी होती. तिचं असं होतं की मला आता फक्त गाऊन निघायचं आहे, मी माझं काम करणार आणि मी निघून जाणार, तसं तिने ठरवलं होतं. आता गेले नोरासोबत तिचे जे दुसरे सवंगडी होते ते गाणं वगैरे प्रॅक्टिस करतात, प्रॅक्टिस सेशन वगैरे त्यांचं सुरू आहे. समोर बघतात तर एकदम श्रीमंत शेख फिरतायत, पूर्ण सोनं वगैरे घालून, त्यांच्या बायका वगैरे. पण तिथे एक गोष्ट विचित्र होती, ती लोक जी बोलत होते खूप जुनी अरबी होती. म्हणजे आताच्या नवीन ह्याच्यात तुला माहिती आहे की आपण तसं बोलत नाही, म्हणजे भाषा ही बदलते ना, भाषा ही इव्हॉल्व्ह होते. पण ती खूप जुनी अरबी होती, म्हणजे तिने ऐकलीसुद्धा नव्हती एवढी जुनी अरबी, जी तिने एकदम जुन्या पिक्चरमध्ये बघत त्या प्रकारची भाषा ते लोक बोलत होते. आणि इव्हन ज्या बायका, ज्यांचा जो ड्रेस कोड होता आणि जे कपडे होते ना, तेही खूप एकदम जुन्या, जवळ 200-300 वर्ष जुन्या ह्याचे होते कपडे. तसं होतं, त्याला ते खूप विचित्र वाटत होतं. पण ती बोलली की जाऊ दे, असतील कोण लोक, ती आपलं गाण्याचं वगैरे काम त्यांचं चालू होतं. आता फायनली त्यांचं ते इव्हेंटला सुरुवात होणार होती. ते लोकही थोडे रेडी वगैरे झाले, नोरा तिची टीम वगैरे रेडी झाली आणि त्यांचे सुरू झालं. हळूहळू आता लोक येत होते, ते वेटर फिरत होते जेवण वगैरे घेऊन, असं सगळं. आता हळूहळू हे लोक गात होते तर लोक नाचायलाही लागले. नवीन लोक येत आहेत, जॉईन होत आहेत, नाचतायत. नोरा आणि त्याच्या टीमलाही मजा येते, गात आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यात नोराने एक गोष्ट नोटीस केली. तिने बघितलं की जे लोक नाचतायत ना ते नॉर्मल नव्हतं. म्हणजे एका टायमाला जवळजवळ 300-400 लोक नाचत होते, पण ते असे नाचत होते ना, म्हणजे समज एकाचा हात हलला ना असा, तर दुसऱ्याचा पण हात हलतोय, तिसऱ्याचा पण हात हलतोय, चौथ्याचा पण हात, सेम डायरेक्शन, सेम पोझिशन, सेम हात.
एकाने मान हलवली तर दुसरा पण मान हलवतो आणि सगळे मान हलवत आहेत. तिला एक गोष्ट समजली की सगळे लोक एक सिंक्रोनाइज पद्धतीने नाचत आहेत. समजलं म्हणजे रोबोट असतात ना, रोबोट. एक कोणी हात वरती केला तर सगळ्यांनी, ते गोष्ट तिसाठी विचित्र होती कारण असं कोणी नाही नाचत. नॉर्मल मनुष्य असे नाही नाचू शकत. पण तिने तेही इग्नोर करून ते आपलं गात होते, गाणं गात होते. पण त्याच्यानंतर जवळजवळ 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, 4, 5, 6 तास झाले, तरी पण ते लोक काही दमत नव्हते. म्हणजे ते 300-400 लोक असेच नाचत होते त्याच ट्यूनमध्ये आणि त्यांची गती फास्ट होत होती. त्यांची नाचण्याची स्पीड म्हणजे जी काही ते लोक थकायला पाहिजे, दमायला पाहिजे, बसायला पाहिजे, अजिबात नाही. त्यांची फक्त स्पीड वाढते आणि ते एकच सिंक्रोनाइज पोझिशनमध्ये नाचत आहेत. अचानक त्याच वेळी त्यांची जी अजून एक दुसरी सिंगर होती सलमा करून, तिला असं काहीतरी विचित्र दिसलं आणि जेवढ्यात ती नोराला बोलणार तितक्यात पूर्ण हॉलची लाईट गेली. ब्लॅकआउट. बरोबर 3 सेकंदांनी लाईट आली आणि त्यानंतर जे दृश्य नोराने बघितलं आणि त्याच्या टीमने बघितलं हे त्यांना स्वतःला समजत नव्हतं. त्यांनी बघितलं की जे लोक नाचत होते ना ते तसेच नाचत आहेत, पण त्यांचे जे पाय होते ना ते माणसाचे पाय नव्हते तर एका बोकडाचे पाय होते. इवन त्यांचे जे हात होते ते पण एक वेगळ्याच प्राण्याचे, म्हणजे बॉडी माणसाची होती पण हात आणि पाय दुसऱ्या यांचे होते. आणि त्यावेळी त्यांना काहीच नाही समजलं. जी सलमा होती ती जोरात ओरडली यल्ला यल्ला करून, म्हणजे इमर्जन्सी किंवा इथून निघा करून. आणि तो त्यांचा पूर्ण क्रू एक सोबत धावू लागला. जेवढं ताकदीने धावू शकतात तेवढ्या ताकदीने धावत होता. आणि ते जे विचित्र दिसणारे माणसं होते हे त्यांच्या मागे पळत होते. हे लोक जीव तोडून पळाले आणि फायनली त्यांना त्यांची गाडी दिसली. पटकन जाऊन त्या गाडीत बसल्या आणि त्याने गाडी परत त्यांच्या घराकडे फिरवली. दुसऱ्या दिवशी नोरा परत त्याच हॉटेलमध्ये गेली जिथे तिला कॉल आला होता. तिने ती माहिती वगैरे काढली आणि त्या नंबरवर तिने परत कॉल केला. 4B माणसाचा कॉल आला होता ना, तो नंबर तिला इनव्हॅलिड म्हणून दाखवला. कोणाचा कॉलच लागत नव्हता. इवन तिने तो एन्व्हलप होता ना ज्या कुरिअर कंपनीकडून तिला पैसे आले होते, इवन तिने त्या कंपनीलाही रीच आऊट केलं आणि विचारलं की हा मला कोणीही पाठवलं, मला जी माहिती द्या. आणि त्या कंपनी पण जरा माहिती वगैरे काढली पण त्यांनाही काहीच माहिती नाही की हे तिला कोणी पाठवलं, कुठून आलं, काय आलं. आणि त्या दिवशी नोराने हे जाऊन पोलिसांनाही कंप्लेंट केली. आणि पोलिसांना पण, कारण ती खूप मोठी हस्ती होती तिकडची, पोलिसांनी जरा ॲक्शन घेतली आणि तिच्याबरोबर त्या जागेवर गेले जिथे त्या लोकांनी ते परफॉर्म केलं होतं, जिथे तो महल होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते तिथे गेले तिथे समोर काहीच नव्हतं. फक्त लांबपर्यंत फक्त वाळवंट होता. तिथे जाऊन पोलीस देखील शॉक झाले. पोलिसांना वाटलं तुम्ही ठीक आहात ना, म्हणजे काय तुम्हाला आजारपण वगैरे. तर ती बोलली मी ठीक आहे आणि हे जर माझ्याबरोबर झालं असतं ना तर ठीक होतं, पण हे मला माझ्या क्रू बरोबर पण झालंय. अशा एक गोष्ट 7-8 जणांबरोबर कशी होऊ शकते. तिथे काहीच बंगला, काहीच महल नव्हतं, कोणतेच लोक नव्हते. पण तिथे एक गोष्ट होती, समोर तिने त्यांच्या टायरचे निशाण पाहिले. याचा अर्थ हेच होतं की ते लोकच रात्री तिथे आले होते, पण आता तिथे काहीच नव्हतं. पोलिसांनी कंप्लेंट वगैरे रजिस्टर केली आणि सगळ्या त्या गोष्टी झाल्या. पुढे जाऊन ती जी नोरा होती ती त्यांची जे गुरु असतात, धर्मगुरू वगैरे, मौलाना वगैरे असत्या, तिथे वगैरे गेली आणि त्यांना देखील त्यांनी हे प्रश्न विचारलं. त्या मौलानांनी सांगितलं की तू बरोबर बोलतेस, तुझ्याबरोबर झालंही असेल, पण ज्यांचं लग्न तू अटेंड केलंस ना, ज्यांच्या लग्नात तू गायलीस ते नॉर्मल मनुष्य नव्हते तर ते जिन होते. आणि तुला माहिती आहे की असं बोललं जातं की आपल्या खूप सारे मल्टिवर्स असतात. म्हणजे असं ह्या जगात जर हा रिकी आहे तर दुसऱ्या जगात पण असाच रिकी असू शकतो आणि तो कदाचित काही दुसरं काम करू शकतो. आणि असे मल्टिवर्स असू शकतात असं बोललं जातं. आणि तशाच प्रकारे जिनचं पण एक वेगळं युनिवर्स आहे आणि ते कधी कधी आपल्या युनिवर्ससोबत क्लॅश होऊ शकतं, कनेक्ट होऊ शकतं. आणि त्यावेळी जेही ते लोक बोलतील ते आपल्याला करायचं आहे. आणि जर आपण नाही केलं तर तिकडून परत येणं हे आपल्यासाठी अशक्य आहे, एकदम कठीण, म्हणजे होऊच नाही शकत. आणि त्या दिवशीपासून ही गोष्ट पूर्ण कुवेतमध्ये पसरली आणि तिकडचे लोकही खूप घाबरले. इवन जी नोरा होती तिने त्यानंतर आयुष्यभरात कधीच गाणं गायलं नाही. एवढी मोठी सिंगर जी तिच्या करिअरच्या
पीकमध्ये होती, त्यांनी कधी गाणं गायलं नाही. इवन जे क्रू मेंबर होते ते जे होते त्यांनाही खूप मोठा धक्का बसला आणि अजूनही लोक अशा ठिकाणी जायला घाबरतात. आता तूच विचार कर ना की हे जे वाळवंट आहे, आपण त्याच्या आधी जे समुद्र बोललो, ह्यांच्यात बरेच असे राज असतील. तुला माहिती तिकडे खूप लोकांना मिराज दिसतं की जिथे काहीच नसतं ते अचानक दिसायला लागतं, ते माणसांच्या मनाबरोबर खेळतं किंवा माहिती नाही बऱ्याच गोष्टी त्यांचे उत्तर खरोखर आपल्याकडे नाही आहेत जर बघायला गेलो तर, पण ते एक्झिस्ट करतात. आता समज मी बोलू शकतो की चल ती खोटी बोलत असेल किंवा काय बोलत असेल, तिचं काम सोडून दिलं, पूर्ण करिअर सोडून दिलं आणि तिला खोटं बोलायची गरज काय नक्की? काय भेटतच नाही. हा म्हणजे काय नसतं, काय हे असतं तर वेगळी गोष्ट, काहीतरी तिला मिळत असतं तर वेगळी गोष्ट आहे. ती पॉप्युलर होती. ती त्या एक लेवलवर होती आणि मग तिच्याबरोबर अशी गोष्ट झाली. अशा बऱ्याच इव्हन आपण बोलतो ना, अशा बऱ्याच लोकांबरोबर अशी गोष्ट होते. म्हणजे ही गोष्ट तू माहिती नाही मला ऐकलीस की नाही, पण आणि मंडळी पुढच्या गोष्टीकडे जाण्याआधी मला हे सांगायचं आहे की तुमच्यापैकी बरेच लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. जर तुम्हाला कधीही याचे कोणत्याही गोष्टी आवडल्या असतील, जर तुम्हाला हा चॅनल बघायला मजा येत असेल, आपला वंकस पॉडकास्ट बघायला जर तुम्हाला मजा येत असेल तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कारण यूट्यूब अल्गोरिदम असंच वर्क करतं, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता, जेव्हा तुम्ही बेल आयकन दाबता, तेव्हा तुम्हाला जेव्हा आपण नवीन व्हिडिओज टाकतो तुम्हाला दाखवले जातात आणि चॅनललाही ग्रोथ तशीच येते, अजून लोकांपर्यंत पोचतो. तर तुम्हालाही आपल्या ग्रोथमध्ये हेल्प करायची असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण जाऊया पुढच्या गोष्टीकडे. आता आपण बोलता बोलता हा विषय निघाला म्हणून मला आठवली, तुला माहिती आहे की आपल्या भारतातले खूप मोठे क्रिकेटर आहेत सौरभ गांगुली करून, आणि जर त्यांचा तू परिवार बघशील, त्यांचा जो घराणा बघशील, ते खूप श्रीमंत आहेत. म्हणजे एकदम राजा महाराजावाली लाईफ जगत आले आणि त्यांच्या आयुष्यात ते नेहमीच नोकर चाकर त्यांच्याबरोबर राहिले आहेत. तर त्यांच्याबरोबर अशी एक घटना झालेली नाही त्यांनी सांगितलेली की जेव्हा ते लहान होते ना, त्यावेळी त्यांच्या घरी खूप नोकर चाकर असायचे. तसाच एक सेजल नावाचा एक नोकर त्यांच्या घरी काम करायचा, ठीक आहे. आणि तो म्हणजे त्यांची जेही म्हणजे त्यांना जर काही पाहिजे असेल, काय नाही पाहिजे असेल तर तो सगळे त्यांची किचनमधला तो मेनली काम करायचा. तर एक दिवशी काय आलं ना, जे आपले दादा आहेत ते उठले आणि त्यांना काहीतरी पाणी हवं होतं. तर ते त्याला आवाज देत होते, सेजल सेजल कुठे आहे कुठे आहे कुठे आहे. तो काय बाहेर येत नव्हता. तेव्हा ते गेले किचनमध्ये बघायला तर हा किचनमध्ये नव्हता. तुला गेला कुठे? थोडा वेळ त्यांनी वाट बघितली, परत बघितलं तर परत तो नव्हता. म्हणजे हा त्यांचा पर्सनल एक हे होता, परत तो नव्हता. तर ते वरती इथे ते शोधायला लागले तर कुठेच तो दिसला नाही. जवळपास रात्रीचे 10-10:30 वाजले असतील. हे वरती टॅरेसवर गेले, त्यांची 6 माळ्याची इमारत होती. टॅरेसवर गेले, बघतात तर तो आहे ना टॅरेसच्या एका कोपऱ्यात चालतोय, कोपऱ्यावर एकदम कड्यावर, जिथून जर तो पडला तर तो मेला, तिथे तो चालतोय आणि एकदम फास्ट चालतोय. तो समोर बघतो, एकदम त्याला काहीच परवा नाही आहे, तो जोरात चालतोय, पावलानं पावलं टाकतो, त्याला काहीच फरक नाही पडत आहे आणि एकदम बिंदास. हे बघून दादा खूप घाबरले, ते खाली आले परत आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना वगैरे हे सांगितलं. तर जे वडील वगैरे सगळे त्यांच्या घरातले आले आणि ते लोक परत वरती टॅरेसवर बघायला गेले. तर बघतात तर हा कुठेच नाही आहे. तर वाटलं हा पडला बिडला की काय. खाली बघितलं तर हा पडला पण नव्हता, कुठेच नव्हता, काहीच नव्हता. इथे ते जे शोधायला लागले, त्यांची नजर त्यांच्या इथे भरपूर झाडं होती तर एका नारळाच्या झाडावर गेली. बघतोय तर हा नारळाच्या झाडावर तिकडे चिपकून झोपलाय. हे जोरदार किंचाळले. तिथून मग फायर ब्रिगेडची गाडी वगैरे आली, त्याला खाली काढलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं की नक्की काय झालेलं. तेव्हा तो बोलला की मला खरोखर नाही माहिती काय झालं, पण मी जेव्हा बाजारातून म्हणजे हे आणायला गेलो होतो ना, तर मग चुकून पाय कशावर तरी पडला. त्याला माहिती आहे ते लोक उतारा वगैरे काढतात आणि बंगालला तर ते खूप जास्त होतं, तिकडे ब्लॅक मॅजिक तर खूपच चालतो आणि स्पेशली सौरभ गांगुली आहे, त्यांचं घर पण खूप मोठं होतं. त्यावेळी ते सौरभ गांगुली नसतील पण म्हणजे असे एकदम लेजेंडरी क्रिकेटर नसतील लहान, पण ते घर तर खूप मोठं होतं. तर माहिती नाही त्यांच्यावर कोणी श्रीमंत होते काय माहिती नाही, जर कोणी काला जादू केलेला किंवा काय. पण तो बोलतो की मला खरंच माहिती नाही, बाजारातून परत आल्यानंतर मला असं वाटत होतं की कोणतरी मला खेचतंय आणि मला घेऊन जाते. मला माझ्या पूर्ण बॉडीचा कंट्रोल नव्हता. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी थोडीफार पूजा वगैरे केली आणि त्या नोकराला काढून टाकलं. आणि असं मी त्यांच्याबरोबर घडलेलं. आणि आता तू विचार कर, आता मी तुला एक गोष्ट सांगतोय तर मी कदाचित खोटं सांगू शकतो. आता आता तू विचार कर, जर कोण एक गोष्ट सांगते किंवा मी गोष्ट सांगतोय तर समजू शकतो की त्याचा फायदा आहे. पण सौरभ गांगुलीसारखा एवढा मोठा क्रिकेटर, म्हणजे नो नॉनसेन्स पर्सन आपण जर म्हणायला गेलो, तो जर अशी गोष्ट सांगतोय तर याच्यात काहीतरी
सत्य असेल. आणि तुला माहिती आहे की अजून एक गोष्ट त्यांच्याबरोबर दादांबरोबर झालेली, आणि ही त्यांनी गोष्ट त्यांच्या पुस्तकात पण लिहिली आहे. आता तू बोल की हे कसं शक्य आहे. त्यांनी एक्सपिरियन्स केलेली. तुला आता भारतात आपले बरेच असे एकदम जुने 400-500 वर्ष आधी जुने जे महल आहेत जे आहेत त्यांना आता हॉटेल बनवतात लोक. आणि इंग्लंडमध्ये पण तसंच काही आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तसंच काही आहे. तर ही गोष्ट त्यांच्याबरोबर जेव्हा 2002मध्ये घडली होती, जेव्हा ते कॅप्टन होते, तेव्हा तिथे ते लोक एका लमली कॅसल म्हणून एक जागा आहे, एक मोठा कॅसल आहे त्यावेळेचा, ज्याला आत्ता लोकांनी हॉटेलमध्ये असं म्हणजे कन्वर्ट केलं त्याला. आणि जर तू आता जाशील ना, ते एकदम म्हणजे त्या काळातलं 300-400-500 वर्ष हा जुनं एकदम आहे. आणि त्यांनी तसंच ठेवलं आणि त्याला एकदम एक हॉटेलसारखं बनवलं आता. ते ऑलरेडी खूप जास्त भयानकच वाटतं, म्हणजे मी तर अशा जागेवर जाईल, मी तर घाबरून जाईन बाई. तर तिथे आपले दादा पण गेले होते. आणि त्यावेळी त्यांना माहिती आहे ना, क्रिकेटर्स लोक भाई एकदम खतरनाक भाई, त्यांचं हे असं. तर प्रत्येकाला वेगवेगळी रूम्स अलॉट केलेली होती, ठीक आहे. सगळे लोक आपापल्या रूममध्ये गेले, दमले होते आणि झोपून गेले. दादा पण झोपून गेले. बरोबर 12-1च्या दरम्यान आहे ना, त्यांनी नोटीस केलं की त्यांचा जो नळ आहे ना बाथरूममधला, तो उघडलाय. पाणी पडतंय हो. त्यांना वाटलं की यार म्हणजे उघडला असेल. ते उठले, नळ बंद केला, झोपले. बरोबर 5 मिनिटानंतर तो नळ परत उघडला गेला होता. आणि तेव्हा दादांना परत जागले की नक्की काय होतंय. ते परत उठले, नळ बंद केला आणि 2 मिनिटं जरा बसले. बोलले की जर हवा खातो, कदाचित मी बरोबर नळ बंद नसेल केला, का काहीतरी असेल तिकडचं असतं पण ना, म्हणजे असं तसं त्यांना काही समजलं नाही. ते परत शांत बसले त्यांच्या जागेवर, जरा घाम बिम त्यांनी पुसला. आणि जसेच ते परत झोपणार तितक्यात परत नळ चालू झाला होता. ते घाबरले आणि कसे बसे बाहेर निघाले. त्याने नोटीस केलं की तिथे त्यांना एक सावळी दिसत होती. म्हणजे ते पटकन म्हणजे तिथून गेले, त्या रूमच्या बाहेर गेले आणि दुसरे जे क्रिकेटर होते त्यांच्या रूममध्ये जाऊन तेव्हा त्यांना जीवात जीव आला. असं काहीतरी त्यांच्याबरोबर घडलेलं. आणि इवन त्यांनी त्यांच्या पुस्तकात पण लिहिलं आहे, त्याच्या बुकमध्ये पण लिहिलं आहे. आणि असं बघशील ना तर बऱ्याच लोकांना अनुभव आला. MS धोनी झालं, यांना झालं. ते जो कॅसल आहे ना, ते बऱ्याच लोकांना अनुभव आला आहे. त्यांना ना कंटिन्युअसली एक बाई तिकडून चालताना दिसते. लाल रंगाचा ड्रेस घातलेला असतो आणि तिकडचे जे हे असतं काय बोलतात, विंडो असतात, तिथून ती चालत जाते. जो कॅसल आहे, तो महल आहे, तिथे माहिती नाही किती जुना इतिहास आहे त्याला, नाही कित्येक लोकांवर किती अत्याचार झाले असतील. तर त्यांच्यापैकीच कोण असू शकते कदाचित. होऊ शकतं. तर भाई आता जी माझ्याकडे आत्ता एक जी शेवटची गोष्ट आहे आपली, भाई आता आपण खूप इथे तिथे जात आहे, पण मी तुला आता एक शेवटची गोष्ट सांगतो. ही मला माझ्या आजीनी सांगितली होती खूप आधी, तिने पण कुठे पुस्तकात वगैरे. तरी गोष्ट आहे प्रदीप नावाच्या एका मुलाची, ठीक आहे. ही गोष्ट 1990 वगैरे त्या टाईमची आहे. प्रदीप हा नुसतं म्हणजे 24-25 वर्षाचा एकदम तरुण मुलगा होता आणि त्याला प्रेसमध्ये नोकरी लागली होती. एक न्यूज रिपोर्टर म्हणून अशी एक नोकरी त्याला लागली होती, ठीक आहे. आणि तो खूप जास्त एक्सायटेड होता. तो जसं पहिला दिवस त्याचा जो होता, तो गेला, त्याच्या ऑफिसवर गेला आणि त्यांनी बघितलं की त्याच्या डेस्कवर बरेच असे केसेसचे असे फाईल्स पडले होते. बरोबर बरेच सॉल्व्ह केसेस होते आणि बरेच अनसॉल्व्ह केसेससुद्धा होते तिथे. तो एक एक करून ते केसेसला वाचत होता. आणि तितक्यात त्याची नजर गेली एका अशा फाईलवर, ज्या फाईलमध्ये फक्त एक पान होतं. ती फाईल होती एका सुलोचना नावाच्या मुलीची, जिला बोलतात मारलं गेलंय. पण तिला कसं मारलं, का मारलं हे कोणालाच माहिती नाही. तिथे फक्त तिचा पत्ता लिहिला होता आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ते एक पान फक्त होता. तिथे प्रदीपला एक ऑपॉर्च्युनिटी दिसली की कदाचित मी जर ह्या केसला जर सॉल्व्ह करू शकलो, जर हिला मी एक नवीन अँगल देऊ शकलो, तर हा खूप एक मस्त ब्रेकिंग न्यूज बनेल. तर त्यांनी बघितलं की तिचा जो खालचा आहे, त्याच्या घरातला ॲड्रेस दिला होता, ज्या वाड्याचा ॲड्रेस, तो त्या गावात गेला. तो गावात गेला त्या वाड्यात बघायला लागला इथे तिथे. तर ते जे ओव्हरऑल गाव होतं ना भाई, ते वियर्ड होतं, म्हणजे खूप खूप विचित्रच होतं. आता मी तुला विचारेन भाई, एक गाव कसं असतं. शहर तरी मी समजू शकतो, पण गाव कसं एकदम खुश आणि एकदम लोकांनी भरलेला आणि एकदम मस्त असतो, सगळं एकदम हेल्दी आणि चांगले लोक राहतात गावी, बरोबर की नाही. पण हा जो गाव असतो ना, तिकडचे जेवढेही लोक असतात, असं वाटतं की सगळ्यांना काही ना काहीतरी आजार आहे का. सगळे असे एकदम आजारी पडले आहेत, सगळ्यांचा चेहरा एकदम निराश, सगळे एकदम सॅड, एकदम असं एकदम विचित्र त्याला वाईब वाटत होती. त्यांनी 1-2 जणांशी इवन बोलण्याचा प्रयत्न केला, पण कोणी त्याला एवढं
चांगल्यापैकी वेलकम केलं नाही, म्हणजे असं त्याला काय एवढं भाव नाही दिलं. त्यांनी शोधता शोधता त्याला तो वाडा सापडला, ज्या वाड्याचं नाव सुलोचनाच्या रिपोर्ट्समध्ये लिहिलं होतं. तो त्या वाड्यात गेला. त्या वाडा असं वाटत होतं की जवळजवळ 20-30 वर्ष तिथे कोण आलाच नाहीये. एकदम सोनं, म्हणजे इकडे तिकडे सामान विमान असं फेकलेलं. वाडा म्हणण्यापेक्षा आपण ते वाडा म्हणजे असं ते बंगला टाईप नाही, गोठा, गाईचा गोठा वगैरे असतो ना तशा प्रकारचा. म्हणजे तो ह्याच्यानी बांधला होता, काय बोलतात त्याला, शेणानी वगैरे बनवलं तसं तसं होतं. तो त्याच्या आतमध्ये गेला तर त्याला ना सगळे ते फार जे सामान होतं एकदम सगळीकडे जाळे लागलेले होते. सगळीकडे एकदम विचित्र वास येत होता, घाणेरडं वाटत होतं एकदम. पण त्या वाड्यात आहे ना, त्यांनी बघितलं की खूप विचित्र असे चित्र काढलेले होते आणि आकडे लिहिलेले होते. 1, 2, 3 असे आकडे लिहिलेले होते. त्याला काही समजत नव्हतं की भाई हे काय आहे. त्याने 1-2 दिवस तर नोटीस केला आणि त्याने विचार केला की मी इथेच राहतो आणि हे आज सॉल्व्ह करूनच जाणार मी जे आहे. त्यांनी आपला हांतरून वगैरे तिथे टाकलं आणि तिथे झोपला. त्या पहिल्या रात्रीपासूनच आहे ना त्याला कोणतरी असण्याचं तिकडे भास होत होता. तिथे म्हणजे कोणतरी चालतंय, कोणातरी पैंजणांचे आवाज येते, कोणतरी छतावरून चालतंय, कोणतरी आहे असं वाटत होतं. पण पहिल्या दिवशी प्रतिभाव खूप जास्त दमलेला वगैरे होता, त्यामुळे तो झोपून गेला. त्याने इग्नोर केला आणि झोपला. दुसऱ्या दिवशी तो कामाला वगैरे लागला, थोडीफार विचारपूस वगैरे केली, गावकऱ्यांना वगैरे विचारलं. तर त्यांनी एक गोष्ट नोटीस केली की जसंच तो सुलोचनाचं नाव काढत होता ना, गावकरी हे घाबरत होते, म्हणजे एकदम घाबरतात ना. आणि जेही लोक त्याबद्दल उत्तर देत होते ना, ते असं होतं की ते ठराविक उत्तर होतं. म्हणजे 1, 2, 3 हिचं नाव हे होतं, हिच्यावर असं आलं नाही, ही मेली. म्हणजे सगळ्यांचे उत्तरं खूप जास्त प्लॅन्ड होते आणि ते अजून क्वेश्चन मार्क आणणार होते की काहीतरी गडबड नक्की आहे. हा परत रात्र झाली, हा परत त्याच्या वाड्यात गेला. त्या दिवशी मात्र त्याला ते आवाज जाणवले. त्याला असं वाटत होतं कोणतरी तिथे आहे, कोणतरी त्याला डोकावून बघते, कोणतरी दाराच्या पुढे उभं राहून त्याच्याकडे बघते असं त्याला जाणवत होतं. त्याला हे पूर्ण रात्र त्याला ह्या गोष्टी त्याला झोपून नाही दिली. जशी सकाळ झाली तो गावात गेला आणि लोकांना परत त्यांनी जमवून विचारलं की नक्की ते काय आहे. मला असं वाटते तुम्ही सांगा. कोणच व्यक्ती एका शब्दाने सांगायला तयार नाही. तितक्यात एक म्हातारा बोलला की ती मोजते. तुला काय मोजते, काय काय बोलते, काय काय मला सर सांग. तो म्हातारा तिथून निघून गेला. तेवढ्यात एक म्हातारा बोलला की ती मोजते. प्रदीप बोलतो काय मोजते, काय नक्की मला सांगशील काय आहे काय. तितक्यात दुसऱ्या माणसाने त्या म्हाताऱ्याला गप्प केलं. म्हाताऱ्याला दम दिला आणि गप्प केलं. त्याला काहीच म्हणजे सांगून नाही दिलं. तेवढ्यातच दुसरा एक लहान मुलगा होता 5-6 वर्षाचा. तो बोलला की ती बघत असते, ती चालत नाही, ती बघते. ह्याने विचारलं की नक्की काय बघते, नक्की काय होतं. तेवढ्यातच त्या लहान मुलाची आई त्याला घेऊन जाते उचलून. परत त्याचा तिकडेही तो क्वेश्चन मार्क राहतो. ह्यावरून त्याला समजतं काहीतरी इथे गडबड आहे. तो दुसऱ्यांना प्रयत्न करतो विचारायचे, पण कोणच काहीच सांगत नाही. त्यानंतर तो फायनली एक आजी असतात त्यांच्याकडे तो जेवायला वगैरे तो हे जात असतो. त्या आजीना कमला आजी त्यांचं नाव असतं. त्यांना तो विचारतो की नक्की ते काय आहे. त्यांना थोडेफार जास्त पैसे देतो आणि विचारतो नक्की काय. तेव्हा कमला आजी बोलतात सुलोचना निर्दोष होती, तिची काहीच चुकी नव्हती, तिने प्रेम केलं हीच तिची चुकी. तो बोलला म्हणजे नक्की काय बोलायचं आहे तुम्हाला. ती बोलते खूप वर्षांआधी इथे सुलोचना नावाची मुलगी राहायची. तिला गावातल्या एका अजय नावाच्या मुलाशी प्रेम होतं आणि त्यांचं खूप मस्तपैकी चालू होतं. त्यांना एक दुसऱ्याशी लग्न करायचं होतं, सोबत संसार करायचा होता. पण गावाला हे मान्य नव्हतं. गावाला असं होतं की ते कारण त्यांची जी जात होती ना ती डिफरंट होती, म्हणजे कास्ट वेगळी होती आणि गावाला त्यावेळी गावच्या हिशोबाने हे सगळं म्हणजे मान्य नव्हतं, गुन्हा होता, बेकायदेशीर असं म्हणजे त्यांचं होतं. तर ते लोकांनी कधीच ह्यांना स्वीकारलं नसतं. त्यामुळे दोघांनी ठरवलं, सुलोचना आणि अजयनी, की आपण बाहेर जाऊन लग्न केलं. त्यांनी पळून लग्न केलं आणि काही दिवसांनी परत गावी आले. त्यांना वाटलं की चला आता तरी आमच्या घरातले आम्हाला घरी घेतील आणि आम्हाला स्वीकारतील. पण जसेच ते घरी आले ना, अजयच्या घरातल्यांना अजिबात हे पटलं आहे. अजयच्या घरातल्या दोघांना त्यांना बांधलं आणि एका वाड्यात बंद केलं. त्या वाड्यात जाऊन त्यांना रोज रात्री ते मारायचे. रोज रात्री त्यांना खूप मारायचे. त्यांना जेवण नाही, पाणी नाही, फक्त मार द्यायचे. कारण पूर्ण गावात एक एक्झाम्पल सेट होईल की जर कोणी हे केलं तर त्यांच्याबरोबरही असंच काही वेळेला. हे त्यांना एक एक्झाम्पल सेट करायचं होतं. रोज रात्री जाऊन त्यांना मारायचे.
बरेच लोक, गावातले बरेच लोक त्यांना येऊन बघायचे, त्या खिडकीतून, त्या दारातून त्या लोकांनी येऊन बघायचे, पण कोणीच त्यांची मदत नाही करायचा. काही दिवसानंतर अमावस्येच्या रात्री सलोचनाने जीव तोडला. त्यानंतर अजय सुद्धा काही दिवसांनी मेला. पण त्या रात्रीनंतर रोज रात्री तिथे सलोचनाची आत्मा भटकायला लागली आणि ती बोलली की जेही व्यक्ती, ज्या लोकांनीही मला बघितलं, ज्या लोकांनीही मला बघितलं, ज्या लोकांनी आमचे वेदना बघितले आणि आम्हाला वाचवलं नाही ना, त्यांना मी सोडणार नाही, त्यांचा मी जीव घेईन, त्यांना मी मारून टाकेन, असं असं वेगवेगळे श्राप त्यांना देऊ लागली. आणि त्यानंतर तर रोज आत्मा तिथे भटकत राहायचा. आणि जोही व्यक्ती तिला बघेल आणि जोही व्यक्ती त्या वाड्याजवळून जायचा त्याला ती दिसायची, त्याला ती बघायची. ती त्याला काही करायची नाही, फक्त त्याला ती बघायची. आणि ज्याही व्यक्तीने तिला बघितलं त्याचा काही दिवसानंतर मृत्यू व्हायचा आणि वाड्यात तो एक आकडा वाढायचा, असं व्हायचं. आणि हे सगळ्या गोष्टी अमावस्येच्या रात्री खूप जास्त व्हायच्या. आता हे सगळं ऐकून प्रदीपही खूप जास्त घाबरला. त्या कमलाजीवरून ऐकून प्रदीपलाही समजलं नाही की मी तर त्या वाड्यात राहतोय, पण त्याला असं वाटलं की कदाचित मी तिची मदत करतोय आणि अजूनपर्यंत तिने मला काही केलं नाही आहे, तर ती मला नाही करणार. त्याला असं वाटलं आणि तो बोलला की जाऊ दे, काही दिवस आहेत आणि हे जर मी केस सॉल्व्ह करू शकलो ना, कारण ट्विस्ट टर्न्स खूप येत आहेत आणि हे जर एकदा न्यूजपेपरमध्ये गेली तर माझं प्रमोशन फिक्स आहे. या लालचमध्ये तो परत त्या दिवशी गेला. 1-2 दिवस तो गेला, विचारपूस करायला लागला. दुसऱ्या दिवशी त्याने बघितलं की संध्याकाळची वेळ होती आणि गावात एकदम वेगळीच हालचाल होती. मग सगळे लोक घरात जात आहेत, आया पोरांना त्यांच्या घरी घेऊन जात आहेत, लोकांना ओरडत आहेत आणि सगळे आपापल्या घरी जात आहेत. तेव्हा त्याने आजीला विचारलं, आजी नक्की काय चाललंय काय? तेव्हा आजी बोलल्या की अरे आज अमावस्येची रात्र आहे, आज ती येते, तूही चल माझ्या घरी, चल तिथे जाऊ नको. तेव्हा बोललो की नाही नाही, मला काय वाटत नाही, मी ह्या गोष्टींवर मानत नाही, मी जाऊन बघणार आहे. तेव्हा तो तिथे गेला. तेव्हा तो त्याच वाड्यात गेला. आता बरोबर रात्रीचे जवळपास 11:30-12 वाजले असतील. त्याला परत जे त्याला आवाज ऐकू यायचे ना, कोणतरी चालतंय, कोणतरी हसतंय, कोणतरी बोलतंय, त्याला येऊ लागले. आणि ह्यावेळी तर त्याला परफेक्ट असं वाटायचं की कोणतरी त्याच्या दारातच उभं आहे आणि त्याच्याकडे बघतंय. तर एका झाडासमोर त्याला एका बाईची आकृती दिसली, एक सावळी दिसली, लांब केस आणि डोळे जे चमकतात ना, मांजरींचे डोळे कसे चमकतात तशाच प्रकारे ते डोळे जे थेट त्याच्याकडे बघत होते. आता तिथून ती म्हणाली, खूप उशीर केलास रे तू. आणि ते त्याला काहीच समजलं नाही. तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण ते दार आपोआप बंद झाले की काय झाले, तिथून बाहेरच निघू शकत नव्हता. तो खिडकीच्या इथून तिथून बघत होता, कोणाला तरी मदतीसाठी हाक मारत होता, पण कोणच त्याच्या मदतीसाठी येत नव्हतं. समोर त्याने बघितलं तर खिडकीसमोर बरोबर सलोचना आली होती आणि ती बोलली की ज्या लोकांनी मला मारलंय त्यांना मी सोडणार नाही. ज्या लोकांनी मला आणि माझ्या प्रेमाला, माझ्या नवऱ्याला मरताना बघितलं पण वाचवायला आले नाही ना, त्या लोकांना मी सोडणार नाही. आणि त्यानंतर प्रदीपलाही खूप असे विचित्र काहीतरी जाणू लागलं आणि त्याने आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला बरेच लोक जमले होते, पण ते लोक नव्हते तर त्यांचे आत्मा होते. जे कोण रडतंय, कोण बोलतंय की आम्ही खूप चुकीचं केलं, आम्हाला मदत करायला पाहिजे होती, हे करायला पाहिजे होते, तर ते त्याच लोकांचे आत्मा होते ज्यांना सुलोचनाने मारलं होतं. ते लोक त्यांना म्हणजे रडतात ना, असे रडतात तसे रडत होते. ते कोणतरी गेल्यावर तशा प्रकारे रडत होते आणि असं तसं सगळं होत होतं. त्याच वेळी प्रदीपला माहिती नाही काय झालं, सलोचना त्याच्या अंगात शिरली आणि ती सगळं काही एक वहीमध्ये, त्याच्याकडे एक वही होती, त्यात लिहू लागली. लोकांचं नाव, त्यांची तारीख आणि त्याच्या बाजूला एक आकडा. जेवढेही लोक तिने मारलेत त्यांचा एक आकडा लिहित होती ती आणि तारीख लिहून ठेवत होती. जेव्हा हे रात्रभर चाललं, जेव्हा सकाळ झाली, सगळे गावकरी शॉक झाले. त्याने बघितलं की अंगणात प्रदीपचं मृतदेह पडले. त्याचे डोळे एकदम मोठे आभाळाकडे बघतायत आणि ते असं नाही की घाबरलेत किंवा काय, जसं काय त्यांना काहीतरी सांगायचं आहे. त्याच्या हातात एक वही होती आणि त्या वहीमध्ये तिने सगळं नाव लिहिलं होतं आणि आकडे लिहिले होते. तिने त्याच्याबरोबर काय घडलंय ते सांगितलं होतं आणि शेवटच्या पानावर लिहिलं होतं की आजपासून मोजणी बंद.
आणि ह्या इन्सिडेंट नंतर बरेच गावकरी तो गाव सोडून गेले आणि जे राहिले ते त्या वाड्याकडे कधीच गेले नाही. पण अजूनही चुकूनही जर कोणी तिथे गेलं अमावस्याच्या रात्री तर त्यांना ती नेहमीच तिथे दिसते, की त्यांच्याकडे येत नाही, की त्यांना काही करत नाही, जे त्यांना फक्त बघते. पण अजूनही जर कोणतेही गावकरी अमावस्याच्या रात्री जर तिथून जातो तर त्यांना ती दिसते. ती त्यांना काही करत नाही, त्यांच्याकडे येत नाही, ते त्यांना बघते. ह्याच्याने साध्य काय होतं की बरेच आत्मा असे असतात ज्यांना तुम्हाला काही त्रास नसतं द्यायचा किंवा तुम्हाला काहीतरी त्यांना सांगायचं नसतं. त्यांना फक्त तुम्हाला एवढं जाणून द्यायचं असतं की ते आहेत, तेही या जगात एक्झिस्ट करतात. तर मंडळी, ह्याच होत्या आपल्या आजच्या गोष्टी. तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता आपण आपल्या व्हिडिओची फ्रिक्वेन्सी वाढवतोय. बरेच कमेंट्स करत होते की दादा कुठे आहेस, व्हिडिओ नाही टाकत आहेत, असं तसं गोष्टी. तर आतापासून रेग्युलरली व्हिडिओज येणार आणि मी ज्याही गोष्टी ऐकतोय किंवा आम्ही कलेक्ट करतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि मित्रांपर्यंत पोहोचवायचं आहे. जे तुमचे व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक ग्रुप, जेही तुमचे फॅमिली ग्रुप वगैरे असतील मित्रांच्या ग्रुपमध्ये सगळीकडे हा व्हिडिओ जाऊ द्या आणि त्यांनाही मजा करू द्या, तुम्हीही मजा करा. आपण भेटूया लवकरच एका नवीन एपिसोडमध्ये. बाय, काळजी घ्या.